आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. मित्रांनो नमस्कार. आज शिवजयंती, राजा छत्रपतीचा आज जन्मदिवस. तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, खरं तर मी आज रायगडावर राहणार होतो. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं. राजमाचीवर माझं छत्रपती शिवाजी महाराज ऑल टाईम वॉरियर हे मोटिवेशनल स्पीच होतं. पण व्यवस्थापनाने साऊंड सिस्टीमची परवानगी नाकारली आणि आपला कार्यक्रम तिथल्या एका संस्थेने आयोजित केला होता. त्यामुळे त्यांच्यासमोर टेक्निकल डिफिकल्टी उभी झाली. तसे काही मंडळावाले वर म्युझिक सिस्टीम किंवा आपलं साऊंड सिस्टीम लावतात, पण ते अवैध असतं. त्यामुळे राजांच्या दरबारात त्यांचं चरित्र आज मी जे सांगणार होतो, ती संधी फलद्रूप झाली नाही. पण मला राजांनी सकाळी दृष्टांत दिला स्वप्नात, तुझी इच्छा फलद्रूप नक्कीच होईल. तर मित्रांनो, दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती येते आणि उत्साहाने सगळेजण शिवजयंती साजरी करतात. राजांचा जन्मदिवस साजरा करतात. तरुण पिढीला शिवाजी महाराज समजावे, त्यांना त्यांचा आदर्श वाटावा, हा यामागचा उद्देश असतो. पण आजची जी तरुण पिढी आहे, जी सोशल मीडियाच्या आणि मोबाईलच्या विळख्यात गुंतलेली आहे, त्यांना हा जाज्वल्य इतिहास समजावून सांगणे, त्यांना त्याची माहिती देणे हे सुजाण पालकांचं कर्तव्य आहे. मित्रांनो, मी सुद्धा माझ्या प्रत्येक मोटिवेशनल स्पीचमध्ये हेच सांगतो. शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर शिवाजी राजा कोण्या काळात झाला तो काळ समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला शिवाजी राजांची महत्ता कळेल. आज छत्रपती शिवाजी महाराज हे जगमान्य पुरुष आहे. अमेरिकेत, युरोपात, तिथल्या विद्यापीठात राजांच्या चरित्रावर अभ्यासक्रम आहे. काय असं वेगळं होतं राजांमध्ये, याचा विचार केला का कोणी? सगळेजण जय जयकार करतात, जय जयकार करतात, जय भवानी, जय शिवाजी, अगदी बरोबर. पण राजांमध्ये असं असामान्य गुण कुठले होते याचा विचार व्हायला पाहिजे. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की छत्रपती शिवाजी राजा समजून घ्यायचा असेल तर छत्रपती राजा कोणत्या काळात झाला हे समजून घेणं फार गरजेचं आहे. देवगिरीचा पाडाव झाल्यानंतर 15वे शतक आणि 16वे शतक ही नुसती अनागोंदी होती महाराष्ट्रात. हे किती लोकांना माहीत आहे? म्हणजे त्यावेळेस शूरवीर मराठे, शूरवीर लोक नव्हते का? होते. त्यावेळेस सुद्धा शूरवीर मराठे, शूरवीर लोक होते. पण सगळे गर्भगळीत होऊन बसले होते. परकीय आक्रमण, वारंवार येणारं आक्रमण, त्यांची क्रूरता यापुढे सगळेजण हतबल होऊन बसले होते. मग 17व्या शतकात असं काय झालं? 17व्या शतकातच असं काय झालं की
छत्रपती शिवाजी राजा नावाचं स्फुल्लिंग तयार झालं. मित्रांनो, त्यामागची कहाणी अशी आहे. सिंदखेड राजाच्या लखुजी दादवांची लेक जिजाऊ ही या सगळ्या घडामोडीच्या मुळाशी आहे. हे किती लोकांना माहीत आहे? आम जनता जो त्रास सहन करत होती तो जिजाऊ आणि तिच्या नातेवाईकांनी, तिच्या रिलेटिव्हनी सुद्धा सहन केला. सिंदखेड राजाला कुणी यावं, कुणाची लेक बाळ उचलून न्यावी, कोणाला हमला करावा, कुणाला मारून टाकावं, लूटपाट करावी, विचारणारा कोणी नाही, थांबवणारा कोणी नाही, रागवणारा कोणी नाही, असा अंधाधुंद तेव्हा आयुष्य होतं आणि अंधाधुंद परिस्थिती होती. ती परिस्थिती बघून आई जिजाऊ खूप व्यथित व्हायची की रयतेला इतका त्रास का भोगावा लागतो. रयत म्हणजे जनता. रयतेला इतका त्रास भोगावा का लागतो. आणि मग तिने मनात ठरवलं की माझा जो कोणी पुत्र होईल त्याला मी अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठायला लावील आणि कायद्याचं राज्य, सर्वसामान्यांचं राज्य आणायचा प्रयत्न करेन. हे स्फुल्लिंग, हा विचार आधी जिजाऊ मातेच्या मनात निर्माण झाला. जिजाऊ मातेच्या समवयस्क इतर मुली नव्हत्या का? होत्या. जिजाऊ माता एकट्याच सरदारांच्या मुलगी होत्या का? बाकी सरदारांच्या मुली पण होत्या. पण मित्रांनो, जगावेगळं काही घडायचं असलं तर परमेश्वर या सगळ्या गोष्टी जुळवून आणतो. आणि मग ते स्फुल्लिंग आई जिजाऊच्या मनात चेतलं गेलं आणि मग ती स्वप्न पाहायला लागली. शहाजीराजांचं स्थळ जिजाऊ करता चालून आलं आणि लखुजी दादवांची लेक भोसले घराण्याची सून झाली. शहाजीराजे हे आदिलशाहीचे सरदार होते. आदिलशाही म्हणजे विजापूर. त्यावेळेत पुणे सुपे प्रांत, महाराष्ट्र या भागावर आदिलशाह, विजापूरचा आदिलशाह, गोवळकोंड्याचा कुतुबशाह यांची सत्ता होती. आणि हैदराबादचा आणि याचा निजामशाह यांची सत्ता होती. आणि हे सरदार सतत आपसात भांडत राहायचे. त्यांनी स्वतःला स्वयंघोषित राजा करून टाकलं होतं. स्वतःला बादशाह म्हणून घोषित केलं, स्वतःची द्वाही फिरवली आणि सतत ते आपसात भांडत राहायचे. आणि यांच्या भांडणामध्ये आम जनता भरडल्या जायची. हे सगळं चित्र अनागोंदी त्यावेळेस होती. मोठमोठे शूरवीर सरदार, ज्यांच्या पदरी 5,000 10,000ची सेना होती, मनसबदार होते, ते सुद्धा गर्भगळीत होऊन बसले होते. आणि त्या दिवसात, त्या काळात आई जिजाऊच्या मनात हे स्फुल्लिंग चेतवलं परमेश्वराने. छत्रपती शिवाजी राजांना एक मोठा भाऊ सुद्धा होता. फार कमी लोकांना हे माहीत आहे. आणि तो बंगळुरूला शहाजीराजांसोबत राहायचा. पण छत्रपती शिवाजी राजांचं कर्तृत्व इतकं मोठं झालं की त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्यांकडे आपलं लक्षच नाही. पहिला मुलगा सुद्धा जे आई जिजाऊनी का हे स्फुल्लिंग फक्त एकाच मुलाच्या मनात चेतवलं होतं का? नाही. आई भवानी, आई जगदंबे, माझ्या उदरी जो कोणी पुरुष येईल तो नियती घडवणारा पाठव, असं तिचं देवाला नेहमी साकडं असायचं. आणि मग तो सुदिन उगवला. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी मुक्कामी राजांचा जन्म झाला.
शिवनेरी मुक्कामीच का? तर मित्रांनो, पुणे सुपे प्रांत हा शहाजीराजांच्या जहागीरदारीमध्ये होता आणि शहाजीराजे सतत स्वारीवर राहायचे, साऊथला सतत स्वाऱ्या करत राहायचे, कारण आदिलशहाचे सरदार होते ना. त्यामुळे त्यांनी पाहिलं की या अनागोंदी कारभारात सगळ्यात सुरक्षित जागा कुठली आहे, तर किल्ले शिवनेरी. सखोट गड आहे मित्रांनो. कधी गेलात पुण्याला तर जाऊन या. पुण्यापासून जुन्नर आहे 50 किलोमीटर. जुन्नर गावात पोहोचलं की गावाच्या पाठीशी तुम्हाला शिवनेरी उभा दिसतो. आणि शिवनेरीचा किल्लेदार शहाजीराजांचा नातेवाईक होता. हे त्याच्याशी बोलले. धकाधकीचा काळ आहे, जिजाऊचा प्रसव वेळ जवळ येतोय. आणि मग त्या किल्लेदार म्हटला, जिजाऊला शिवनेरीवर आणून ठेवा, मी सगळी काळजी घेईन सुरक्षेची, तुम्ही काळजी करू नका शहाजीराजे. आणि मग शहाजीराजांनी जिजाऊंची रवानगी शिवनेरी गडावर केली आणि शहाजीराजे आपल्या मोहिमेला निघून गेले. 19 फेब्रुवारी 1630 राजांचा शिवनेरीवर जन्म झाला. आई जिजाऊचं मन आनंदाने भरून गेलं आणि तिला आपले स्वप्न पूर्ण होतील असा विश्वास वाटायला लागला, कारण तिचा स्वतःवर तेवढा ठाम विश्वास होता. आपण आज शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, पण त्या शिवाजी राजाला छत्रपती बनवण्यापर्यंतचा प्रवास, याचा मागचा ड्रायव्हिंग फोर्स कोण होता, तर आऊ जिजाऊ. हे सुद्धा समजून घ्या मित्रांनो. राजांचा राज्याभिषेक झाल्यावर एका महिन्यातच आऊ हे जग सोडून गेले. त्यांना वाटलं माझं कर्तव्य संपलं, मला जे स्वप्न पाहायचं होतं ते स्वप्न मी पाहिलं, पूर्ण केलं. आणि मग आऊ जिजाऊनी जगाचा निरोप घेतला. पण बालपणापासून शिवाजीला जे त्यांनी संगोपन केलं, ट्रेनिंग केलं, रामकृष्णांच्या कथा सांगितल्या. रामकृष्णांच्या कथा सांगण्याचा काय उद्देश होता, की रामाने कृष्णाने कसा दुष्टांचा निर्दालन केलं आणि सामान्य माणसाकरता कसं काम केलं, हे त्याच्या मनावर बिंबवायचं होतं. धार्मिक गोष्टी सांगायचे, धार्मिक संस्कार केले त्यांच्यावर. आणि त्याच वेळेस शिवाजी हळूहळू मोठे होऊ लागले आणि मग त्यांचं लुटूपुटीचं खेळणं सुरू झालं, लुटूपुटीची लढाई सुरू झाली. मित्रांनो, आऊ जिजाऊला जेव्हा शिवाजी राजा पोटात होता तेव्हा डोहाळे कसले लागले होते. शस्त्रांसोबत खेळण्याचे किती लोकांना माहीत आहे हे. तासन तास आऊ जिजाऊ शस्त्रागारमध्ये जाऊन वेगवेगळ्या शस्त्रांसोबत बसायच्या, त्याचं अवलोकन करायच्या, त्यासोबत राहायच्या. कळत नकळत हे सगळे संस्कार, गर्भसंस्कार राजांवर होत होते. आणि जसे राजे मोठे होऊ लागले हळूहळू, आऊ जिजाऊनी त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याची खूप काळजी घेतली. 3 महिन्यानंतर शहाजीराजे मोहिमेहून परतले आणि 3 महिन्यानंतर त्यांनी बाळराजांचं दर्शन घेतलं. बाळराजांना ते भेटले. विचार करा, तो काळ समजून घ्या, कुठल्या काळात शिवाजीराज जन्माला, हे फार महत्त्वाचं मित्रांनो. आणि आपण म्हणतो मग शिवाजीराजांनी रायरेश्वरावर शपथ घेतली. इतिहास सांगतो आपल्याला, आपण म्हणतो म्हणजे की मी स्वराज्य स्थापन करेल. 12 वर्षाच्या मुलामध्ये इतकी समज कधी आली हो, कशी आली? वयाच्या 12व्या वर्षी राजांनी रायरेश्वरांच्या मंदिरात आपले सवंगडी जमा करून करंगळी कापून महादेवाला अभिषेक केला आणि मी स्वराज्य स्थापन करेल अशी शपथ घेतली.
राजांच्या सोबत राजांच्या वयाची इतर सरदारांची मुलं नव्हती का? होती ना, पण त्यांची आई जिजाऊ नव्हती. हा फरक समजून घ्या. राजे घडण्यामागे आऊ जिजाऊचा फार महत्वाचा रोल आहे मित्रांनो, फार महत्वाचा रोल आहे. ज्याला आऊ जिजाऊ समजली त्याला राजे समजायला अवघड जाणार नाही. आणि मग वयाच्या 14व्या वर्षी राजांनी तोरणा घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. असं सगळा इतिहास सांगतो, आपण सगळं ऐकतो. मी सुद्धा सगळ्यांना इतिहासाचं याच पद्धतीने सांगतो. लक्षात मित्रांनो, 14व्या वर्षी राजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. राजांना विरोध झाला नसेल का? खरा विरोध तर घरातूनच होतो. आपले आप्तच पहिले आपले पाय ओढतात. आहे ना, सगळ्यांचे अनुभव आहे की नाही? हा अनुभव प्रत्येकाचा असतो. जिथे पिकतं तिथे विकत नसतं, ही म्हण तेव्हापासून सगळीकडे लागू आहे. राजांचं ॲम्बिशन, राजांचं ध्येय, राजांचे विचार हे समजून घेण्याइतपतची समजदारी तेव्हाच्या जनसामान्यामध्ये नव्हती, नातेवाईकांमध्ये नव्हती. शूरवीर सरदार होते नातेवाईक त्यांचे, पण त्यांचं व्हिजन छोटं होतं. कुठेतरी चाकरी करायची आणि जीवन जगायचं, एवढंच त्यांचं व्हिजन असायचं. आणि लढाई मारायची. लढाई कशी करायची यात सगळे हुशार होते. गनिमी कावा कसा करायचा, लढाई कसं करायचा, यात सगळे हुशार होते. पण राजनीती जी पाहिजे, व्हिजन जे पाहिजे, ते त्यांच्याकडनं होतं. ते राजांना आऊसाहेबांनी दिलं. मित्रांनो, शिवाजी राजांचा इतिहास खूप खूप असा प्रज्वल आहे. अलग लक्षात, प्रत्येक स्फुल्लिंग आहे. राजांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, राजांच्या प्रत्येक डीडमध्ये एक स्फुल्लिंग आहे. राजांचा इतिहास हा काही अर्ध्या तासाच्या ऑनलाईनमध्ये किंवा दिवसभराच्या लेक्चरमध्ये पण संपू शकत नाही. इतका प्रगल्भ इतिहास आहे, इतका जाज्वल्य इतिहास आहे राजांचा. राजांना सुद्धा खूप विरोध झाला या स्वराज्य स्थापनेकरता. राजांनी तोरणा घेतला. आदिलशाहीला खबर गेली. शहाजी के बच्चे ने तोरणागड कॅप्चर किया. आदिलशहाला वाटलं काय कालचं पोरग काहीतरी उचापती करत असेल. आदिलशहाने लक्ष नाही दिलं. राजांचं काम वाढत चाललं होतं. हळूहळू राजे आपले सवंगडी जमा करू लागले. आणि त्यावेळेस राजे पुण्यात होते, कारण पुणे आणि सुपे हा प्रांत शहाजीराजांच्या जहागीरदारीमध्ये होता, हे तुम्हाला मी सांगितलंच. पुण्यात राहून राजांनी आपल्या स्वराज्याच्या कामाचा शुभारंभ केला होता, काम चालू केलं होतं. परकीय आक्रमकांनी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून पुणे बेचिराग केलं होतं. पुण्याचं नाव पहिले पुणे नव्हतं, पुनवडी नावाचं खेडं होते. मुळा आणि मुठा नदीच्या संगमावर काठावर पुनवडी नावाचं एक गाव होतं आणि ते शहाजीराजांच्या जहागीरदारीमध्ये होतं. छत्रपती राजांनी पुणे आपलं हेडक्वार्टर केलं आणि तिथून पुणे सुपे प्रांताचा कारभार ते बघू लागले. कारण शहाजीराजे हे सतत लढाईवर असायचे, तुम्हाला सांगतो मी. आणि त्यांच्या पश्चात आऊ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा छत्रपती नव्हते, शिवाजी महाराज हे त्या जहागिरीचा कारभार बघायचे. हळूहळू राजांनी आऊसाहेबांच्या मदतीनं स्वराज्याची घडी, स्वराज्य म्हणण्यापेक्षा पुणे सुबे प्रांताची घडी नीट बसवायला घेतली. पुणे सुबे प्रांतातले अत्याचार कमी झाले. कष्टकरी कामकरी लोक काम आनंदाने करू लागले. त्यांचं जीवन यापन आनंदी झालं आणि हळूहळू राजांची ख्याती वाढू लागली. तरी पण विरोध कमी नव्हता. तुम्ही जसजसं मोठं होत जाता तसतसे तुमचे विरोध वाढत जातात. हा प्रत्येकाचा जीवनातला अनुभव असतो. कारण जो व्यक्ती जीवनात स्वतः काहीच करू शकत नाही,
तो दुसऱ्याला विरोध करायचं काम करतो, ते मात्र खूप चांगलं करतो. असो, तर मित्रांनो, राजांनी पुणे सुभे प्रांतात आपली जहागिरी बनवली, आपलं काम सुरू केलं आणि तिथे राजे राजकारणाचे धडे घेऊ लागले, राजकारण शिकू लागले. मी आपल्या ललकारीमध्ये शास्त्र पारंगत बोललो. शास्त्र पारंगत या शब्दाचा अर्थ काय? सगळे शास्त्र, धार्मिक शास्त्र, राजकारणाचं शास्त्र, राजांनी स्वतःला त्यात पारंगत केलं होतं. तेव्हाच राजे 16व्या शतकात 17व्या शतकात स्वराज्य उभं करू शकले. ह्या गोष्टी पालकांनी आपल्या पाल्यांना समजून सांगणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि मग राजांचा स्वराज्याचा कारभार वाढू लागला. राजांच्या कुरबुरी आदिलशहापर्यंत जाऊ लागल्या, कुतुबशहापर्यंत जाऊ लागल्या की शहाजी का लड़का है, ऐसा कर रहा है, वैसा कर रहा है, फौज बना रहा है. मग एक दिवस आदिलशहाने शहाजी राजांना विचारलं, ये क्या हो रहा है, तुम्हारा बच्चा क्या कर रहा है? शहाजी राजांचे स्वप्न तेच होतं, स्वराज्य. पण तेव्हा ते मोघम बोलून त्यांनी वेळ मारून घेतली. मी तर इकडे आहे, तो तिकडे काय करतोय मला काय माहीत, असं म्हणून काहीतरी वेळ मारून घेतली शहाजी राजांनी आणि तो विषय मागे पडला. आणि मग राजांनी हळूहळू स्वराज्य वाढवायला सुरुवात केली. हा किल्ला घे, तो किल्ला घे. पुण्याच्या आजूबाजूला 50 किल्ले आहे मित्रांनो. नुसतं तुम्ही पुण्यात जाता, दगडूशेठ हलवाई पाहून वापस येता, आहे ना. पुण्यात राहा 2 दिवस, तुमच्या बच्चा कमल्या घेऊन सिंहगडावर न्या, पुरंदरला न्या, शिवनेरीला न्या. राजांची कर्मभूमी त्यांना पाहू द्या. 380 किल्ले होते राजांचे महाराष्ट्रात, तर ते जवळपास 210 किल्ले मी स्वतः पायी फिरलो आहे. राजगड, रायगड अशा 8-10 गडावर मी मुक्काम सुद्धा केला आहे. शिवाजी राजा समजून घ्यायचा तर शिवाजी राजाच्या कर्मभूमीत जावं लागेल. मी माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या 40 वर्षाच्या करिअरमध्ये विद्यार्थ्यांना नेहमी हेच सांगायचो, नुसतं जय शिवाजी जय भवानी म्हणून होत नाही. जय शिवाजी जय भवानी म्हणायच्या आधी शिवाजी राजा कोण होता आणि कोण्या काळात घडला, कसा घडला, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्याची दोरी सापडेल, तुमचं ध्येय गाठण्याचा मार्ग सापडेल. माझं एक लेक्चर आहे, छत्रपती शिवाजी महाराज ऑल टाइम वॉरियर. हे तर जनरल कॉमन लेक्चर आहे, प्रत्येक शाळा कॉलेज प्रत्येक ठिकाणी होत असतं. दुसरं एक लेक्चर आहे, छत्रपती शिवाजी महाराज अ मॅनेजमेंट गुरु. हे लेक्चर माझं MBA BBA या फील्डमध्ये खूप पॉप्युलर आहे. अरे छत्रपती शिवाजी राजांनी ज्या पॉलिसीज रन केल्या, जे मॅनेजमेंट केलं, ते आजच्या काळात सुद्धा लागू आहे. आज मोठे मोठे आपण शैक्षणिक संस्था काढतो, IIM सारख्या, आहे ना. पण जे IIM मध्ये शिकवलं जातं ते राजांना तेव्हाच अवगत होतं. हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा तुम्हाला राजांचं मोठेपण कळेल. शिवाजी राजा काही एक दिवसात समजून घ्यायचा विषय नाही मित्रांनो, तो अंगीकारायचा विषय आहे. मी तर पालकांना सांगेन की तुम्ही 2 टूर कमी करा, ॲब्रॉडचे किंवा भारतातले, पण तुमच्या बच्चा कंपनीला राजांच्या कर्मभूमीत घेऊन जा. रायगडावर घेऊन जा, राजगडावर घेऊन जा. रायगडावर जायला तर रोपवे आहे, बाकी ठिकाणी पायी चढावं लागतं. रोपवेनी घेऊन जा. राजमाची, सदर, नगारखाना, जगदीश्वराचं मंदिर, राजांची समाधी, बाजारपेठ, राणीवसा, राजांचा वाडा, हे सगळं आहे रायगडावर. तुम्ही गेलात नाही तर तुम्हाला कसं कळेल? इथे बसून कळेल का? गुगलवर कळेल का? नाही, व्यक्तिशः जाऊन बघावं लागेल. माझं स्वप्न होतं रायगडावर राजांच्या समोर त्यांचं चरित्र सांगण्याचं. टेक्निकल डिफिकल्टी आली, व्यवस्थापनाने साऊंड सिस्टीम करता अलाउ केलं नाही.
आणि संस्थेने कार्यक्रम घेतला असल्यामुळे त्यांच्या अडचणीमुळे आपला आजचा कार्यक्रम रायगडावर होऊ शकला नाही, नाहीतर मी आज रायगडावर होतो मित्रांनो. तर मी सांगत होतो शिवाजी राजा समजून घेण्याकरता तो काळ समजून घेणं गरजेचं आहे, मग राजांची महत्ता आपल्याला कळते. अतिशय स्फुरणीय असे प्रसंग आहे राजाच्या जीवनामध्ये, खूप स्फुरणीय असे प्रसंग आहेत. स्वराज्यावर कमी अडचणी नाही आल्या, स्वराज्यावर कमी अडचणी नाही आल्या. शाहिस्तेखान आला, माहिती आहे ना, औरंगजेबाचा मामा होता, अफगाणिस्तानचा योद्धा होता. अफजल खान आला विजापूरचा. मिर्झाराजे जयसिंग आले. मिर्झाराजे जयसिंग हे राजस्थानचे राजे होते, पण ते मोगलांचे मांडलिक होते, मोडलांकरता काम करायचे. सिद्दी जोहर आला. हे जे नावं मी घेतोय हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले फार मोठे प्रस्थ होते, फार मोठे लोक होते, की साधारण शत्रू नव्हते, की साधारण व्यक्ती नव्हते हे लोक. पण या सगळ्या गोष्टींना राजे पुरून उरले. मित्रांनो, प्रत्येक प्रसंग एक 3 तास लेक्चर होईल असा आहे. आलं का लक्षात? प्रत्येक प्रसंग हा 3 तासाचं लेक्चर होईल असा आहे. इतकं काटेकोर प्लॅनिंग राजा प्रत्येक गोष्टीचं करायचा आणि मग त्यामुळे त्यांना यश मिळत जायचं. आपलं दुर्दैव, राजांचा लाईफ स्पॅन फार कमी होता. राजे फक्त 50 वर्ष जगले. त्यातले ॲक्टिव्ह वर्ष फक्त 35 होते. 35 वर्षात राजांनी स्वराज्य स्थापन केलं. आपलं दुर्दैव असं, जो कोणी दूरदृष्टीवाला धुरंधर राजा आपल्याला मिळाला, काम करणारा मिळाला, कार्यकर्ता मिळाला, त्याचं आयुष्य अल्पायुष्य होतं. बाजीराव पेशवा, अटके पार झेंडे गेले, पण त्याचं आयुष्य सुद्धा कमी होतं. कमी वयात बाजीराव पेशव्यांचं निधन झालं. मराठी साम्राज्यातला एकच व्यक्ती हा 75-76 वर्ष पण जगला, ते म्हणजे महादजी शिंदे. त्यांची पुण्याजवळ वानमडीला समाधी आहे. कधी पुण्याला गेला तर जाऊन या, बघून या. महादजी शिंदेंनी लाल किल्ल्यावर भगवा फडकवला. अजून काय पाहिजे मित्रांनो सांगा? इतका जाज्वल्य इतिहास आहे मराठ्यांचा. आणि ती ज्योत छत्रपती शिवाजी राजांनी लावली होती. संपूर्ण भारत, हिंदुस्तान, तेव्हा पाकिस्तान नव्हता, संपूर्ण हिंदुस्तान हा भगव्या झेंड्याखाली आला होता. दिल्लीच्या गादीवर कोणी बसायचं हे मराठे ठरवायचे, हे मराठ्यांनी ठरवलं. इतकं मराठी राजा, मराठा साम्राज्य वाढलं महादजी शिंदेच्या काळात. तेव्हा आपण बडोद्याचे गायकवाड म्हणतो, इंदूरचे होळकर म्हणतो, ग्वालियरचे शिंदे म्हणतो. हे सगळे राजांचे सरदार होते. आणि यांना तिथे बसवलं ते बाजीराव पेशव्यांनी. कारण सतत तिकडनं आक्रमणे यायचे, पुण्यापर्यंत पोचायचे, राजधानीपर्यंत पोचायचे. तर मध्ये बॅरियर पाहिजे म्हणून या सरदाराने बाजीराव पेशव्यांनी ठाणा करून दिला. तुम्ही बडोद्याला थांबा, तुम्ही ग्वालियरला थांबा, तुम्ही इंदूरला थांबा. मग यशवंतराव होळकरांनी आपलं बस्तान इंदूरला बसवलं. पण मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडींच्या मुळाशी होती राजांनी दिलेली दूरदृष्टी. दुर्दैवाने छत्रपती संभाजीराजे कैद झाले. त्यामागचा इतिहास आता तुम्ही परवा तो पिक्चर आला होता छावा, पाहिलं सर्वांनी. अतिशय सुंदर चित्रपट होता तो. त्यात छत्रपती संभाजीराजांची जीवनी फार चांगल्या पद्धतीने दाखवली आहे. दुर्दैव तुम्हाला सांगतो मी, दुर्दैव हे मराठी माणसांची पाठ सोडायला तयारच नव्हतं. छत्रपती संभाजी राजे राहिले असते ते दुसरे शिवाजी होते, प्रति शिवाजी होते. आजचा इतिहास खूप वेगळा राहिला असता. पण नियतीला ते मंजूर नव्हतं. नियतीला ते मंजूर नव्हतं.
आणि छत्रपती संभाजीचा वध केला औरंगजेबाने आणि मराठी साम्राज्य पोरकं झालं. पोरकं म्हणजे पोरकं झालं. पण त्या क्षणी सईबाईंनी निर्णय घेतला आणि राजारामांचं मंचकारोहण केलं. राजाराम हे धाकटे भाऊ होते संभाजींचे आणि सोयराबाईची मुलगी होती, म्हणजे संभाजीराजांचे सावत्र भाऊ होते. राजा कैदेत पडला, संभाजीराजा कैदेत पडला. सईबाईंनी पुढाकार घेऊन राजारामाचं मंचकारोहण केलं आणि छत्रपती म्हणून त्याच्या नावाने द्वाई फिरवली. शो मस्ट गो ऑन मित्रांनो, शो मस्ट गो ऑन. मग काही दिवस राजारामांनी गादी सांभाळली. नंतर राजारामांचं अल्पावयात निधन झालं. मग राणी ताराबाई राजारामांची पत्नी, त्यांनी मराठी राज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. मग त्यानंतर आले शाहू महाराज, जे औरंगजेबाच्या कैदेत होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कैदेतून सुटका झाली त्यांची आणि मग ते महाराष्ट्रात आले. मग महाराष्ट्रात 2 गाद्या तयार झाल्या, एक साताऱ्याची आणि एक कोल्हापूरची. आणि साताऱ्याच्या गादीमध्ये मग बाळाजी विश्वनाथला शाहू महाराजांनी पेशवाई दिली. खूप जाज्जवले इतिहास आहे मित्रांनो. आता एवढ्याशा शॉर्ट स्पॅनमध्ये सगळं तुम्हाला सांगायला फार कठीण आहे. मी एकेका विषयावर बोलायला बसलो तर 3-3 तास बोलेन. आणि बाळाजी विश्वनाथांनी स्वतःचं कर्तृत्व प्रूव्ह केलं आणि मराठी साम्राज्य वाढीला लागलं. आणि मग त्यांचा मुलगा होता बाजीराव पेशवा. बाजीराव पेशवावर माझं 2 तासाचं ऑनलाईन लेक्चर होतं, जेव्हा मी बाजीरावांची समाधी पाहायला गेलो होतो. त्या समाधीवरूनच मी ऑनलाईन केलं होतं. 2 तासाचं लेक्चर केलं होतं. अटके पार झेंडे, 48 लढाई लढला बाजीराव, एकही हारला नाही त्याच्या पूर्ण लाईफ स्पॅनमध्ये. हे सगळं समजून घेण्याकरता तेवढी डेप्थ आपल्यामध्ये डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि मी तर पालकांना एक खूप नेहमी हात जोडून विनंती करतो, हिंदू धर्मग्रंथ तुमच्या घरी पाहिजे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, शिवचरित्र तुम्ही ज्या देवाला मांडता त्याची पोथी, जसा मी नवनाथाला मांडतो. माझ्याकडे नवनाथ भक्तिसार वगैरे हे सगळे पुस्तक आहे. माझ्याकडे तसे बरेच पुस्तक आहे, बरेच कलेक्शन आहे माझं. ॲटलिस्ट हे 5-7 पुस्तकं तरी महत्त्वाची तुमच्या घरी पाहिजे. तुमच्या अपत्यांना तुम्ही दाखवलं पाहिजे. त्यांनी त्याची पुस्तकं पानं चाळली पाहिजे. तर ते संस्कार त्याच्यावर होईल आणि तुम्ही स्वतःचे खरे पालक म्हणून प्रूव्ह करू शकाल. माझं सुदैव असं की यवतमाळला मला खूप चांगली शाळा मिळाली. मराठी माध्यम होतं, पण शाळा खूप चांगली होती. विवेकानंद विद्यालय, शिवाजीनगर, यवतमाळ. तिथे मी घडलो. आणि बालवयात तुमच्या मनावर जे संस्कार होतात, जे तुम्हाला इनपुट मिळतं, ते तुम्हाला आयुष्यभर साथ देतं. मित्रांनो, राजांचे कर्तृत्व आहे ते समजून घेण्याकरता राजा शिवछत्रपती पुरंदर यांचं पुस्तक, बाबासाहेब पुरंदर यांचं पुस्तक आहे. आपल्या शिवकथाकार विजयराव देशमुख नागपूरचे, त्यांचे 2 खंड आहे. पुष्कळ इतिहास संशोधक आणि रायटर्सची पुस्तक आहे. संग्रही असू द्या. ते तुमच्या संग्रही राहिले तर तुमचे अपत्य त्याचं अवलोकन करतील. पुस्तक ही खरी ज्ञानाची शिदोरी असते मित्रांनो. हे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. पैसा कमी जास्त असला चालेल, पण संस्कार कमी नको. अपत्यांवर संस्कार कमी नको. आजकालचे मुलं लहान अपयशाने खचून जातात, आत्महत्या करतात. बघतो ना आपण कॉलेज लाईफमध्ये, नोकरी लाईफमध्ये. का ते जीवन संपवतात? कारण मनाला जो कणखरपणा पाहिजे असतो त्याच्यात तुम्ही डेव्हलपच होऊ देत नाही. पॅरेंट सदैव आपल्या मुलांना प्रोटेक्ट करून हे करू नको, ते करू नको,
त्याच्यावर चॅलेंज येऊच देत नाही, त्याला चॅलेंज फेस करूच देत नाही. आणि त्यामुळे तो मनाने कणखर होत नाही, तो कमकुवत मनाचा राहतो. या बाबतीत माझ्या वडिलांचं काम फार चांगलं होतं. वयाच्या 14व्या वर्षी 13व्या वर्षी मला पर्चेसिंगला पाठवायचे बाहेरगावी. आमचा बिझनेस होता यवतमाळला. आई म्हणायची त्यांना, इतका लहान आहे तो, त्याला काय समजतो, त्याच्यावर पैसे देऊन पाठवता, लेकरू घाबरते हो. आईची काळजी बरोबर होती, पण पप्पा ऐकायचे नाही माझे, मला पाठवायचे. एस टी बसनी जायचो आपला. परिस्थिती माणसाला खूप शिकवते, हे मला सांगायचं आहे तुम्हाला. अपत्यांना परिस्थिती भोगू द्या, संकट भोगू द्या, चॅलेंजेस भोगू द्या. त्याला सदैव प्रोटेक्टिव्ह शील्ड देऊ नका. तुम्ही नुकसान करताय तुमच्या अपत्याचं. कळतंय मित्रांनो? तर राजा छत्रपतीच्या आजच्या जन्मदिनी मी तुमच्याशी संवाद साधतोय. उद्देश हाच आहे की राजा समजून घ्यायचा आहे तुम्हाला, त्या दृष्टीने पावलं टाका. वर्षातून एक दिवस राजा छत्रपतीचा जय जय करून काहीच होणार नाही. खऱ्या अर्थानं जर छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांचा मार्ग जोपासा. आज तर सगळ्या गोष्टी आपल्याला फिंगर टचवर उपलब्ध आहेत, मोबाईलवर आहेत ना. तेव्हा तसं होतं का? दळणवळण नव्हतं, कम्युनिकेशन नव्हतं, वाहन नव्हते, काही नव्हते. किती कठीण परिस्थितीमध्ये राजांनी स्वराज्य उभं केलं आणि नंतरच्या शिलेदारांनी ते वाढवलं. तर तुम्ही जर हे समजून घेतलं, स्वतःला बाणवलं. कारण कसं आहे, राजांचा प्रत्येक प्रसंग हा खूप काही शिकवून जातो. तो सिद्धी-जोरचा वेढा असो, अफजल खानचं परकीय चक्र असो. अफजल खान काही मामूली माणूस नव्हता मित्रांनो. अफजल खान फुशारका मारायचा, अफजल खान हवेत उडत होता, शिवाजी राजा घाबरला म्हणून आणि तो फसला, असल्या गोष्टी इतिहासकारांनी काही लिहिल्या आहेत. ती रंजकता वाढवण्याकरता लिहिले. अफजल खान मूर्ख नव्हता जो राजांच्या गोटात गेला भेटायला. राजांनी परिस्थिती अशी निर्माण केली होती की तो कंटाळला होता स्वारीला, स्वराज्याच्या स्वारीला कंटाळला होता. अवाढव्य फौज, हत्ती, घोडे, उंट सगळं घेऊन आला होता. दैनंदिन खर्च कसा करावा हा प्रश्न त्याला भेडसावत होता. म्हणून लवकरात लवकर त्याला स्वारी संपवायची होती. म्हणून तो राजांच्या आमिषाला बळी पडला. राजांनी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला बोलवलं. पुढचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मी जेव्हा प्रतापगडाच्या दर्शनाला गेलो होतो प्रतापगडावर, तर अर्ध्या वाट्यावर अफजल खानाची कबर होती आणि त्या ठिकाणी भरपूर गर्दी भेटायला येणाऱ्यांची. त्यात आपले मूर्ख काही होते हिंदू, ते जाऊन तिथे नमन करायचे, काय करायचे, चक्रा मारायचे, प्रदक्षिणा करायचे वगैरे. मी म्हटलं काय हा मूर्ख समाज. पण नंतर ते सगळं अधिकृत बांधकाम नव्हतं, शासनाने वन विभागाने ते सगळं तिथनं रिमूव्ह केलं आहे आता. तर मित्रांनो, प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला कळेल. सिद्धी-जोरचा वेढा असो, सुरतेची स्वारी असो, राजांनी 2दा सुरतेवर स्वारी केली. गडगंज संपत्ती आणली सुरतेवरनं. तो पूर्ण इलाका मोगलांचा होता, औरंगजेबाच्या अंडर होता. आणि तो सगळा पैसा राजांनी स्वराज्य बांधणी करता उपयोगात आणला. इतकं सगळं करून सुद्धा समाज राजांचं मोठेपण मानायला तयार नव्हतं. हे तुम्हाला माहित आहे. इतके गडकिल्ले घेतले, इतके गडकिल्ल्यांचा स्वामी झाला, पण राजा छत्र नव्हतं, राजा छत्रपती नव्हते. आई जिजाऊला वाटायचं नाही, हे झालं ते बस झालं, आता पहिले राजाचा राज्याभिषेक करणं गरजेचं आहे. आणि आऊ जिजाऊनी त्या पद्धतीने पावलं टाकायला सुरुवात केली. आपल्या भागातले ब्राह्मण, आपल्या भागातले भटजी जे कोणी होते तेव्हाचे,
ते राज्याभिषेक राजाचा करण्याकरता काकू करत होते. त्यांना त्यांच्या जीवाची भीती होती, कारण तो वेळच तशी होती. अहो जिजाऊनी विचार केला, नाही, राजाचा राज्याभिषेक झालाच पाहिजे. आणि काशीवरून गागा भट्टांना आमंत्रित करण्यात आलं. गागा भट्टा आले काशीवरून त्यांची टीम घेऊन, आणि रायगडावर राजांचा राज्याभिषेक पार पडला. आणि राजे छत्रपती म्हणून त्यांची ग्वाही फिरवण्यात आली. हेनरी ऑक्झेंडन हा ब्रिटिश अधिकारी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होता. त्यांनी त्याच्या डायरीमध्ये सगळं वर्णन करून ठेवलं आहे. प्रसिद्ध आहे ते. राज्याभिषेक कसा झाला, काय लवाजमा होता, सगळ्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या आहे. तेव्हा ब्रिटिश भारतात व्यापारी म्हणून आलेले होते, पण राजांनी त्यांना स्वराज्यात कधी वाव दिला नाही. असा आहे मित्रांनो, राजा छत्रपती झाला आणि जिजाऊला वाटलं माझं कर्तव्य संपलं या भूतलावरचं. आणि मग रायगडच्या पायथ्याशी पाचाड नावाचं गाव आहे. तुम्ही रायगडला जाल ना, पहिले आई जिजाऊच्या समाधीला भेट द्या. पाचाड नावाचं गाव आहे, तिथे आहो जिजाऊची समाधी आहे. तिथे नमन करा आणि मग रायगडावर कूच करा. मी तर म्हणेन एकदा जरूर जाऊन या. पुष्कळ लोक असे आहेत, पुष्कळ मराठी लोक असे आहेत, पुष्कळ महाराष्ट्रीयन असे आहेत की जे रायगडावर गेलेच नाहीत. पुण्याला 100दा जातील, माणगावला जातील, मुंबईला जातील, पण एक दिवस रायगडला जाऊन येणार नाहीत. जाऊन या. तिथे गेल्यावरच राजा खऱ्या अर्थाने कळतो. जो राजा मला कळला, तो राजा तुम्हाला कळावा, ही माझी कळकळ आहे मित्रांनो. मी कुठलंही मानधन न घेता शिवाजीचं मोटिवेशनल लेक्चर देतो. समाज घडवायचा आहे आपल्याला उद्याचा, आणि ही जाणीव जर प्रत्येक पालकांनी आपल्या मनात ठेवली ना, तर काहीच अवघड नाही मित्रांनो, काहीच अवघड नाही. चला, तुमच्याशी बराच संवाद झाला आणि मला सुद्धा छत्रपतींचं चरित्र सांगण्याचं समाधान मिळालं. जी संधी मला आज रायगडाच्या राजमाचीवर चालून आली होती, ती काही टेक्निकल डिफिकल्टीमुळे फलद्रूप होऊ शकली नाही. पण पुढच्या चक्रात मी जरूर जाईन. छत्रपती सिंहासनाधीश्वर बसले आहेत रायगडावर. सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे राजांची रायगडावर. उत्तरेकडे चेहरा करून बसवलेला आहे पुतळा. त्या पुतळ्यासमोर उभा राहून राजांनाच मी राजांचं चरित्र ऐकवी, हे माझं स्वप्न आहे मित्रांनो. आणि ते स्वप्न मी आता या 2-4 महिन्यातच पूर्ण करेन. तर चला मित्रांनो, मला हे समाधान मिळालं. आज तुमच्याशी मी संवाद केला. परत एकदा छत्रपती शिवाजी राजांचा जय जयकार करतो, त्यांना नमन करतो. आऊ जिजाऊला सुद्धा नमन करतो, जिने शिवाजी राजा घडवला आहे ना मित्रांनो. सिंदखेड राजाला जाऊन या. आऊ जिजाऊंचा, लखुजी दादवांचा वाडा हा संरक्षित स्मारक आहे. आता जाऊन या, भेट घ्या, तुमच्या पोरांना घेऊन जा आणि त्यांना शिवाजी चांगल्या पद्धतीने समजू द्या. ठीक आहे मित्रांनो, तुमचा मित्र डॉक्टर संजय उत्तरवार, डायरेक्टर सारेगामा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, सारेगामा कल्चरल ग्रुप अँड उत्तरवार कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, तुमचा निरोप घेतो. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी राजांचा विजय असो.